नमस्कार मित्र हो, श्री स्वामी समर्थ मित्र हो। आज आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत की स्वामी चरित्र सारामृत या आपण अध्याय तर वाचत असतो, परंतु त्या अध्यायामधला नक्की मराठीत अर्थ काय आहे। कारण स्वामी सेवेकरी नुसते अध्याय वाचायचे म्हणून वाचत असतात किंवा आपल्याला त्यातला नीट असा अर्थ समजलेला नसतो, म्हणून आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत की स्वामी चरित्र सारामृत मधील थोडक्यात एक अध्यायाचा अर्थ काय आहे। तर आपण पहिला अध्याय बघूया। तर या अध्यायात लेखकानेच म्हणजेच श्री शंकर भट्ट यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांची महती सांगितलेली आहे। सुरुवातीला स्वामी हे दिगंबर अवधूत आहेत, त्यांचा अवतार परब्रह्म स्वरूप आहे असे वर्णन केलेले आहे। स्वामी महाराज कुठल्याही ठिकाणी कधीही कशाही रूपाने प्रकट होतात। त्यांच्या कृपेने लोकांचे दुःख नाहीसे होते आणि भक्तांना मोक्षाची प्राप्ती होत असते। या अध्यायामध्ये कथा स्वरूपात येथे स्वामींच्या अद्भुत लीलांचे संकेत दिलेले आहेत। तर अध्याय दुसरा यामध्ये या अध्यायात स्वामींच्या चरित्राची सुरुवात आणि त्यांच्या प्रत्यक्ष लीलांचे वर्णन येते। एक कथा सांगितली आहे की एक भक्त स्वामींना विचारतो, माझ्या पापांचा नाश कसा होईल। त्यावर स्वामी सांगतात, फक्त गुरुभक्ती व नामस्मरणाने सर्व पापे नष्ट होत असतात। दुसरीकडे स्वामी महाराज विविध ठिकाणी भक्तांना मार्गदर्शन करताना दिसतात, तर कोणाला औषधाशिवाय रोगमुक्त करतात, तर कोणाला संकटातून बाहेर काढतात। हे या दुसऱ्या अध्यायामध्ये आपल्याला दिसून येतं। तर स्वामींचा तिसरा अध्याय आपण आता बघूयात। या अध्यायात स्वामींच्या काही प्रत्यक्ष चमत्कारिक कथा आहेत। एक शेतकरी खूप कर्जात बुडाला होता। तो स्वामींना भेटला। स्वामींनी त्याला आशीर्वाद दिला आणि सांगितले, जिथून पैसा येतो तिथून तुला मिळेल। काही दिवसात त्याला आश्चर्यकारकरित्या धनप्राप्ती झाली आणि कर्ज फेडले गेले। एक रोगी भक्त स्वामींकडे आला। औषध न घेता केवळ स्वामींनी त्याला स्पर्श केल्यावर तो निरोगी होतो। या अध्यायात भक्तांनी स्वामींवर संपूर्ण श्रद्धा ठेवली तरच कृपा होते हे अधोरेखित केलेले आहे। म्हणजेच पहिल्या 3 अध्यायांमध्ये स्वामींची महती व परब्रह्म रूप दाखवलेला आहे, तर दुसऱ्या अध्यायामध्ये पापमोचनाचा उपाय आणि गुरुभक्तीचे महत्त्व सांगितलेले आहे, आणि तिसऱ्या अध्यायामध्ये भक्तांच्या प्रश्नांची उत्तरे आणि त्याचे प्रत्यक्ष दाखवलेले आहे। तर अशा प्रकारे स्वामी चरित्र सारामृत मध्ये पहिल्या 3 अध्यायाचा आपल्याला सारांश बघायला भेटतो। तर असेच नवनवीन आणि पुढील अध्यायांचे पण सारांश आपण घेऊन येणार आहोत। तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की चालू ठेवा, म्हणजे तुम्हाला आपले नवीन व्हिडिओ आपले आलेले तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। सेवा करा आणि सेवेकरी व्हा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।